नमस्कार. आता मार्च महिना सुरू आहे आणि चांगलंच ऊन तापलं आहे आणि आपण छान मस्त गॉगल लावतो, कधी आपलं चष्मा लावतो गॉगल काढून आणि मागे झुळझुळ पाणी वाहत आहे अशा झाडाच्या तिथे जाऊन बसतो. पण बिचारे मजूर लोकं त्यांचं कसं असतं, की काम करतच राहतात. ऊन असो, काही असो, पाऊस असो, एवढ्या उन्हात आणि त्याचं एक असं मनोगत मला असं वाटलं त्याच्याकडे पाहून एक हमाल जरा ओझी उचलत होता. त्याच्याकडे बघून मला जे वाटलं ते मी ह्या कवितेत सादर करते आहे. शीर्षक आहे नाणं. ग्रीष्माची दाहकता मला जाणवलीच नाही. ग्रीष्माची दाहकता मला जाणवलीच नाही. पळसाची फुलं आग ओकतायत असं कधी वाटलंच नाही. कारण दाहक रंगात पानांचा हिरवेपणा होताच कुठे. ग्रीष्माची दाहकता मला जाणवलीच नाही. पळसाची फुलं आग ओकतायत असं कधी वाटलंच नाही. कारण दाहक दाहक रंगात पानांचा हिरवेपणा होताच कुठे. ग्रीष्मातही सावलीची अपेक्षा मृगजला समान. ग्रीष्मातही सावलीची अपेक्षा मृगजला समान. तुफान मुसळधार पाऊस कधी जाणवलाच नाही. तुफान मुसळधार पाऊस कधी जाणवलाच नाही. कारण मोहक पावसाची सर माझ्या ओळखीचीच नव्हती. कारण मोहक पावसाची सर माझ्या ओळखीचीच नव्हती. सतत ओझ्याखाली असलेल्या शरीराला माझ्या सतत ओझ्याखाली असलेल्या शरीराला माझ्या ओझं कधी जाणवलंच नाही. सतत ओझ्याखाली असलेल्या शरीराला माझ्या ओझं कधी जाणवलंच नाही. धनांच्या राशी मला कधी दिसल्याच नाहीत. धनांच्या राशी मला कधी दिसल्याच नाही. कारण मला अहोरात्र दिसत होतं. कारण मला अहोरात्र दिसत होतं एकच नाणं ओझ्याखाली दबलेलं. ओझ्याखाली दबलेलं. धनांच्या राशी मला कधी दिसल्याच नाहीत. कारण मला अहोरात्र दिसत होतं एकच नाणं ओझ्याखाली दबलेलं. ओझ्याखाली दबलेलं. धन्यवाद.